घरगुती उपाय. 1. गाजर आणि बीटाचा रस पिल्यास रक्ताभिसरणामध्ये सुधारणा होते आणि त्वचेचे पोषण क्षमता वाढते. 2. कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो, रक्तदाब नियंत्रित राहते आणि हृदयाला मजबूती मिळते. 3. शेंगदाण्यामध्ये असलेले पोषक तत्व दृष्टी आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात. 4. रात्री जेवणामध्ये कधीही बटाटे खाऊ नये, त्यामुळे रात्री पचनक्रियाही मंद होते आणि त्यामुळे वजन वाढते. 5. जेवणानंतर वज्रासनात बसल्याने वात नियंत्रित राहतो. 6. माशांना सुरुवातीला आले लसूण पेस्ट, हळद, मीठ, मसाला लावून ठेवावा, यामुळे मासे खूप चविष्ट बनतात. 7. लवकर म्हातारपण येऊ नये यासाठी नियमित सकाळी उपाशीपोटी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चमचा आवळा पावडर मिक्स करून त्याचे सेवन करावे, यामुळे तुम्ही चिरकाल तरुण दिसाल. 8. पोट साफ होण्यासाठी 1 मूठभर मनुके 1 ग्लास दुधात उकळून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी ते मनुके खा व दूध देखील प्या. 9. रोज रात्री झोपण्यापूर्वी 2-3 थेंब बदाम तेलाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश केल्यास चेहरा उजळतो. 11. रिकामी पोटी चहा पिल्याने पोटातील ॲसिडिटीचे प्रमाण वाढू शकते, त्याऐवजी सकाळी कोमट पाण्यात मध किंवा लिंबू वापरा, यामुळे पोट स्वच्छ तर राहतेच, त्याचबरोबर शरीरात ताजेपणाही येतो. 11. कांद्याचा रस केसांना लावल्याने केसांची चांगली वाढ होते. कांद्याच्या रसात सल्फर मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात. 12. मिरची भजी खाताना मिरची तिखट लागते, यासाठी मिरची भाजीला मिरची घेताना मध्यभागी चीर पाडून हळद व मिठाच्या पाण्यात तासभर बुडवून ठेवाव्यात व नंतर फडक्यात निथळून कोरड्या कराव्यात, मग भजी करावी, तिखट लागत नाही. 13. बरेच वेळा कापूरला पाणी सुटते, तेव्हा 1 टिश्यू पेपरमध्ये थोडे तांदूळ गुंडाळून ठेवा, त्यामुळे पाणी सुटणार नाही. 14. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहतात, तसे रक्तातील साखर देखील नियंत्रणात राहते. 15. कंबरदुखीसाठी 4 चमचे खोबरे तेलात 2 ते 3 लसूण पाकळ्या ठेचून तेल गरम करा आणि हे तेल कोमट असताना कमरेचे मालिश करा, यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळतो. 16. तळणीचे तेल जळून खराब होऊ नये म्हणून तळताना तेलात 2 टूथपिक आणि थोडेसे मीठ घालावे. 17. फ्रीजची सफाई करायची असल्यास किमान 1 तास आधी फ्रीजचा स्विच बंद करून रूम टेम्परेचरवर आल्यावर साफ करावा. 18. चेहऱ्यावर असलेले तीळ काढण्यासाठी बेकिंग सोड्यामध्ये कॅस्टर ऑइल टाकावे. कॅस्टर ऑइल आणि बेकिंग सोडा याची पेस्ट बनवून तीळ असलेल्या ठिकाणी लावावे, तीळ लवकर निघून जाईल. 19. जर तुमचे डोके दुखत असेल तर आवळा आणि कारले किसून त्याचा लेप डोक्यावर लावा, तुमची डोकेदुखी बंद होईल. 20. भाजी बनवण्यासाठी अधिक वेळ होत असेल तर टोमॅटो टाकल्यानंतर मीठ घाला, ज्यामुळे कांदा आणि टोमॅटो शिजण्यास मदत होईल. धन्यवाद.